ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा, तिथे मॅच येईल. आपल्या दोन्ही मित्रांना आणि सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे यंग अँड डॅशिंग ऑर्गनायझर बामण डोंगरीचे एक युवा नेतृत्व संजय दादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते. बामण डोंगरी म्हटलं की क्रिकेटसाठी प्रचंड चर्चेत असतं हे गाव. रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळा मानसन्मान बामण डोंगरी गावाचा आणि त्याच बामण डोंगरी गावाची स्वर्गीय गोपालशेठ नाईक साहेबांच्या आठवणी जपणारी क्रीडा स्पर्धा आज अंतिम रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. अजून एक सन्मान आपण करतोय आणि सुभाष पाटील यांना ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत आणि हा सन्मान देखील मैदानावरती केला जाईल या व्यासपीठावरती आणि तो सन्मान आपण करतोय संजय दादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते. तर पहिला गोलंदाज चिरला संघाचा विघ्नेश डाकी आणि सज्जन मोकळणी पहिला गोलंदाज विनीत मडवी राईट आर्म आणि हा पहिला दमदार स्ट्रोक अप्रतिम ड्राईव्ह नेत्रदीपक टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक आणि हा पहिला दमदार सिक्सर जबरदस्त सुरुवात धुंद फुंद बेधुंद शर्वात दमदार स्ट्रोक अप्रतिम ड्राईव्ह हे स्ट्रोक्स मॅशिव्ह सिक्स संघाचे धाव संख्या 6 वर आणि हा अगेन दॅट शुड बी हिज स्ट्रोक केलेला आक्रमण आणि केलेली पिटाई घनागती सुरुवात पहिला वर मिस्टर विनीत आणि हा येस आउटसाइड द स्टंप बॅकवर्डला गेला होता. पंच करायचा होता पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी जोरस अपील केलं होतं. पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू संघाची धाव संख्या 3 चेंडू आणि 12 धावा म्हणजे 400चा स्ट्राईक रेट. वेल बिगन इट्स हब डन. शॉर्ट कव्हर एक बॅकवर्ड पॉइंट आहे बघूया. एक शॉर्ट लेग आणि हा यस पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. अतिशय चांगलं टायमिंग पहिल्या चेंडू पासून जे शेट होऊन आलाय. संघाची धाव संख्या झाली या ठिकाणी 18 वर सलग 3 म्हणजे 3 षटकार मारले या षटकामध्ये. काय सुरुवात धुंद फुंद बेधुंद सुरुवात जबरदस्त सुरुवात फ्रॉम सिद्धेश डाकी संघाचा पहिला स्ट्रायकर फलंदाज. विनीत चिरले संघाचं बघूया थोडंसं टेन्शन दबावाखाली कर पहिल्या षटकात 18 धावा अजूनही चेंडू बाकी आहेत. चला स्पीडअप करा प्लीज. आदरणीय सुभाषदादा पाटील आणि त्या सोबतीनं संजय दादा नाईक यांच्याकडनं तब्बल या स्पर्धेसाठी वैयक्तिक 10,000 रुपयाचं डोनेशन आलंय आणि त्याबद्दल आपल्या दोन्ही मित्रांचं आपण करूयात मनपूर्वक आभार. ज्यांच्या माध्यमातून टोटल 20,000 रुपयाची देणगी डोनेशन या टुर्नामेंटसाठी देण्यात आलं. संजय दादा देखील प्रत्येक स्पर्धेला मदत करत असतात आणि आज त्यांनी केलेलं सगळं प्रेम आज मात्र त्यांना परत मिळत आहे. त्याबद्दल सगळ्यांचं विशेष आभार. लॉंग ऑफला फटका मस्टामिंग आहे. डाऊन दी बॉल फोल्डर टिपला झेल आणि विकेट जाते या मैदानावरती. धक्का लागेल मैदानावरती. या पहिला सुरुवात मध्ये चांगली झाली आहे बोरकरसाठी षटकारानं त्यानंतर विकेट आली आहे. या पुन्हा एकदा बोलूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद ओंकार सेठ आणि पहिला फलंदाज परंतु काम मात्र तमाम करून गेलंय. धाव संख्या 18 वर 1 बाद 18 सिद्धेश डाके बॅक टू द डग आउट.
तर मग टीम गव्हाणनं कुठेही जाऊ नका. सेकंड सेमीफायनल, फर्स्ट सेमीफायनल ज्या काही मॅचेस आहेत त्यातली पहिली सेमीफायनल आपण खेळवणार आहोत गव्हाण विरुद्ध या मॅचचा विनर या दोन टीमच्या दरम्यान. धन्यवाद. येस, ऋतुज खरंच याच्या नावावर हे मेडनचं षटक आहे. आमचे स्कोरर उमेश भोईर. आणि ह्या चेंडूला शॉर्ट थर्ड मॅनला पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. या ठिकाणी एक धावेचा बेनिफिट, एक धावानी संघाची धावसंख्या 19. कृपया गव्हाण संघ कुठेही जाऊ नका प्लीज. याच्यातला विजेता संघ त्यांच्याशी तुम्हाला 2 हात करायचे आहेत. अतिशय चांगलं समालोचन ओमकार सेटे असेल का बऱ्याच स्पर्धा भिवंडी असेल, मग बदलापूर असेल. बॉलिंग मार्क तयार संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगतीपदात चिरले संघाचा आणखीन एक मीडियम पेसर. आणि हा पुन्हा एकदा समय सूचक फटका आहे. चेंडू जाईल या ठिकाणी तर मिळेल फक्त एक धाव. अतिशय चांगली फिल्डिंग, अचूक फेक, एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 14वर. ओमकार शेट्टे पहिले उलवा वहाल बामणडोंगरी धावसंख्या 20वर. हे आमचे पहिले बाले केले होते, नंतर आमच्या बालिकेने लागला इथं सुरुंग. म्हणजे फार वर्षापूर्वी पहिले तर फक्त शिक्षक असायचे. आणि हा येस पुन्हा एकदा अप्रतिम डिलेरी. अतिशय चांगला चेंडू, डॉटबॉल निर्धार चेंडू. संघाची धावसंख्या 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपदार बोरघर आणि चिरले असा हा द्वितीय सामना. द्वितीय लढत 2 टोक्यामध्ये घमासान, यादवी रणधुंदबी, रणधुमाली, रणकंदन. एक बिग फाईट, 2 टोलके आमने सामने. बलाढ्य, बलिष्ठ, ताकदवर संघ. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा ऑफसाईडला चांगला फटका, दमदार स्ट्रोक चेंडू, डीप एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग, अचूक फेक. मिळेल फक्त एकदा. ओनली 1 रन स्केटिंग. टोटल स्कोर इज मुव्हिंग 21 for 1. उमेश भोईर. अतिशय जबरदस्त स्कोरिंग. कारण उमेश भोईर असलं की आम्हाला टेन्शन नाही, आम्ही रिलॅक्स असतो. धावसंख्या 21. आणि हा चेंडू मिड विकेटला. यस, पुन्हा एकदा जबरदस्त झेल या ठिकाणी ड्रॉप झाले. बघूया या ठिकाणी अक्षय पाटील. नो बॉल. दुर्दैव. धाव घेतली ना. 1+1 2 धावा मिळतील. टोटल स्कोर इज 24 फॉर द लॉस 23. ऋतुज खरत ज्यानं निर्धाव षटक फेकलं होतं बघूया. संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगतीपदार बॉलिंग मार्कवर. या स्पर्धेचे सर्वे सर्व संजय शाही ठाकूर. 1 मॅन शो वर्ष 13 आणि आशेल फ्रीट. पुन्हा एकदा लॉफ्ट केला, चेंडू केला लॉंग ऑनला. येस, सेफ पटवेल. चांगली फिल्डिंग, अचूक फेक दरम्यान चांगलं रनिंग बिट इन द विकेट. टोटल स्कोर इज 24. पहिल्या षटकात धावा आल्या 19. 18. 3 षटकार फेकले होते सिद्धेश डाकी यांना. विघ्नेश डाकी. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त बॉलिंग अटॅक, प्रभावी मारा या ठिकाणी. पुन्हा एकदा षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. 12 चेंडू आणि संघाची धावसंख्या 24. म्हणजे प्रति षटकामागे 12 धावांचं इक्वेशन, समीकरण, आस्किंग रन रेट. दमदार आयोजन. आजचा अंतिम शेवटचा दिवस. स्वर्गीय दिवंगत वैकुंठवासी स्वर्गस्थ गोपाल शेठ नाईक स्मृती प्रित्यर्थी स्पर्धा वर्ष 13वे. संजय 1 मॅन शो 1 मॅन आर्मी इन बामणडोंगरी. मिस्टर संजय शेठ ठाकूर यांचंही भन्नाट आयोजन. व्यावसायिक पंच, चांगले समालोचक, चांगले स्कोरर, लाईव्ह टेलिकास्ट अफलातून. म्हणजे सगळ्या गोष्टी, म्हणजे घोड्याबरोबर नालाची यात्रा. गोलंदाज तयार. तिसरं षटक प्रगतीपदावर. चिरले संघाने जिंकले नाणेफेक. पहिल्यांदा फिल्डिंग. त्यानं बघितलं की गव्हाण संघ जिंकलाय फिल्डिंग घेऊन, आम्ही पण प्रयोग करून बघतो. रायगड जिल्हा म्हटलं की बघूया बामणडोंगरी. कधी तर मोठ्या मोठ्या स्पर्धा असतात.
आर आर ट्रॉफीचे समीर शेठ पाटील, अमर शेठ पाटील, त्याच्यानंतर उल्वानोड प्रीमियर लीग आणि गोलंदाज अलंकार घरत. सर नवीन टीम आहे का रे? अलंकार घरात संघाच्या वजने तिसरं षटक प्रगती बदर. बॉलिंग ट्रॅकवर, बॉलिंग मार्ग प्रस्थान, प्रयाण, कुच, गमन, मार्गस्थ, रवाना, मार्गत, क्रमण, संक्रमण, तिसरं षटक, पहिला चेंडू तयार. अलंकार घरात इज द न्यू मॅन. धाव संख्या 24 आणि हा चेंडू पुन्हा एकदा डिपिश पॉइंट. चेंडू हवेमध्ये असेल, फटका फसला गेला आणि फलंदाज बाद होईल. चांगला धक्का या ठिकाणी मिळतोय आणि संघाला बसेल धक्का क्रमांक द्वितीय. दुसऱ्या भेकेचं बदन प्रभात, दुसरी गळती गच्छंती, दुसरी विकेट तडीबार हद्दपात, जेर बंद स्थानबद्ध, दुसरी विकेट, द्वितीय विकेट स्वाहा. शुभागमन झालं आदरणीय विजय शेठ खारकर उल्वेनोड यांचं. तर त्यांचं देखील या मंचकावरती आपण करूयात मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर विजय शेठ खारकर यांना विनंती आहे, या पण व्यासपीठावर स्वागत आहे आपलं. यस, अतिशय दानशूर व्यक्तिमत्व आणि यशस्वी आयोजक विजय शेठ खारकर यांचं आगमन झालं आहे. पुन्हा एकदा या स्पर्धेला हार्दिक आपल्याला विनंती आहे, कृपया स्थानबद्ध व्हावा. अलंकार घरात नवीन फलंदाज वेदांत डाकी. वेदांत डाकी यांचा हा दमदार स्ट्रोक, परंतु धावा मिळतील चेंडू लॉंगॉनला. एक धाव मिळेल फक्त. एक से ज्यादा कुछ भी नाही. संघाचा टोटल स्कोर झाला फक्त 25. मागच्या सामन्यामध्ये 33 झाले होते. 34 धावांचं आव्हान होतं. दमदार फलंदाजी केली सिद्धेश कोळी यांना आणि प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या चित केलं. पराभवाची धूल चालली. पुन्हा एकदा तयार अलंकार घरात आणि हा शॉर्ट पेच चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम स्क्वेअर कट, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह, परंतु धाव मात्र एकच मिळेल. शॉर्ट सिलेक्शन बरोबर नाही. गॅपचा पुरेपूर फायदा उचलता नक्कीच 4 धावा मिळाल्या असत्या. संघाचा टोटल स्कोर नेऊन ठेवले 26 वर. 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2/26. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर आणि हा अकट टप्प्याचा पूल करायचा आता. यस, पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू तितक्या सबाईनं वाईटिश मिडवे केला. पुन्हा एकदा आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 बसतं या ठिकाणी बोरखार संघाला. चिरले संघाची ही अलंकार घरत यांची दमदार गोलंदाजी. नवीन फलंदाज सोमनाथ ठाकूर, बोरकर संघाचा आणखीन एक विस्फोटक फलंदाज. धाव संख्या 3/26. 26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अलंकार घरात चांगली गोलंदाजी. प्रतिस्पर्धी संघाला 2 षटकामध्ये 24 धावा होते. प्रत्येक 12 धावांचं इक्वेशन. नंतर मात्र जो ब्रेक लावला, जो ग्राफ खाली आणला, अतिशय दमदार गोलंदाजी. व्यावसायिक मारा, व्यावहारिक मारा, पॉझिटिव्ह मारा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार अलंकार घरात. वैयक्तिक पहिलं, सांघिक 3रं षटक. चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. आजची अंतिम रात्र, शेवटचा दिवस. नामवंत संघाची द टॉप 4 मध्ये धुतुमानी गवान आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप होता. या ठिकाणी अप्परकट करण्याचा प्रयत्न. चांगली डिलिव्हरी, लास्ट डिलिव्हरी. शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा चेंडू तयार. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट. सीमारेषे लगत बघा. एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट फाईन लेग. डिपिश पॉइंट, बॅकवर्ड गली. असं आक्रमक अरास रचना, मांडणी, सजावट, नाकेबंदी, तटबंदी. बॉलिंग मार्क तयार अलंकार घरात आणि हा म्हणता लॉफ्ट केला. जबरदस्त टायमिंग लॉंगॉनच्या डोक्यावरून. चांगलं फिल्डिंग. जांबवंत उडी मारू आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज बाद होईल बघा. 2 धावा. फटका मात्र चांगला होता. चांगलं सफाईदार 70. टोटल स्कोर इज 28.
षटक क्रमांक 3 संपुष्टात. काय झालं देवा? येस, बाउंड्री चेकसाठी थर्ड अंपायरच्या ठिकाणी कॉल करण्यात आला. तर आपण जाऊया 24 लाईव्ह इव्हेंट टेक्निकल टीमकडं. व्यासपीठावरती अनेक सारे बिल्डर्स, डेव्हलपर्स आणि संजय दादा ठाकूर यांचा मित्रपरिवार आपल्यासोबत जोडला गेला. तर सगळ्यांचं करूयात आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या सर्वांचा विशेष सन्मान देखील केला असेल. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 24 लाईव्ह इव्हेंट अतिशय सुंदर टेलिकास्ट करते. जर तुम्ही 24 लाईव्ह इव्हेंट सोबत नवीन आहात तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आणि पाहत राहा, ऐकत राहा रायगड टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक भव्य दिव्य स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंट सोबत. आज रात्री तुम्ही पाहता स्वर्गीय गोपाल शेठ नाईक चषक. याला 12व्याचा घमटा आहे ना, काही किंमत नाही. ते असतात नवऱ्याच्या बरोबर नालाची पिशवी धरायला, ती किंमत आहे ना 12व्याला. तर मिळतील या ठिकाणी जी टेक्नॉलॉजी टीम, जो तांत्रिक विभाग आमचा आहे या ठिकाणी 24 लाईव्ह सध्याच्या घडीची अतिशय टॉप मोस्ट. प्रेक्षकांना विनंती करतोय, तुम्ही तिथं मांडे घालून बसलात तर शत्रुक्षे धावत येतो आणि त्याचा पाय जर तुमच्या सामानावर जर पडला ना तर अवस्था काय होईल माहिती आहे का? म्हणून जरा बाहेर बसत जा प्लीज. असंच एक पाय तिकडे पडला होता म्हणून तुम्हाला सांगतोय, कमीत कमी झाकून तरी ठेवा. तर आदरणीय कोपर खिरणेचे सुनीलजी म्हात्रे यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक आणि हार्दिक असं स्वागत आहे. या पण मंचकावरती आपलं देखील वेलकम आम्ही करतोय या स्पर्धेच्या आयोजन समितीच्या वतीनं. एक नवऱ्याची छत्तीदार, एक नारळाची पिशवी, 2 12वे. डिसिजन स्टील पेंडिंग. डिसिजन पेंडिंग आहे. त्याच दरम्यान आपण व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर उपस्थित झालेत. आदरणीय जयेंद्र कोळी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टी. स्वागत आहे जयेंद्र कोळी सर आपलं. नरेशजी ठाकूर ओबीसी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टी, त्यांचं आगमन झालं. स्वागत आहे दादा आपलं. प्रतीकजी सोलंकी प्रभाग अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि त्या सोबतीनं विजेंद्रजी चथले अध्यक्ष अनुसूचित जाती भारतीय जनता पार्टी, आणि त्या सोबतीनं नितेशजी तेली सचिव युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे अनेक दिग्गज नेते, युवा नेते आज आपल्यासोबत जोडले गेलेत. आणि या सगळ्यांचं आपण व्यासपीठावरती स्वागत करतोय. संजय शेठ ठाकूर यांच्या वतीनं एक राजेशाही क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक आणि बामणडोंगरी गावचे एक युवा नेतृत्व संजय दादा ठाकूर यांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. धन्यवाद. अतिशय चांगला निर्णय, अतिशय चांगले फिल्डिंग. फक्त मिळतील 2 धावा. धावसंख्या 28. प्रेक्षक तुम्ही तरी सांगा जरा. पुन्हा एकदा राईट महोदय विकेट. येस, फक्त 1 धाव मिळेल. चांगलं फिल्डिंग आणि षटक क्रमांक या ठिकाणी धावसंख्या झाली 29. 29. अलंकार खरत
अतिशय चांगली फिल्डिंग लॉंग ऑनला केली ती, अन्यथा ह्या 4 धावा मिळाल्या असत्या. टेक्नॉलॉजी टीमचा हा जबरदस्त निर्णय. संजय ठाकूर यांचे हे अतिशय भन्नाट आयोजन. हो, जोरदार अपेल, अतिशय चांगली डिलिव्हरी. चेंडू हुक करायचा आता, पण बॅटच्या रडामध्ये चेंडू येत नाही आणि असे डॉट बॉल निर्धाव चेंडू. धावसंख्या 29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 29. बोरकर संघ टॉस जिंकलाय. चिर्ले संघानं पहिल्यांदा फिल्डिंग क्षेत्ररक्षण निमंत्रण न्हवता धावा दिली प्रतिस्पर्धी संघ बोरकर. आणि हा ओनली 1 रन्स शॉट कव्हर. टोटल स्कोर इज 30. 3 बाद 30. अतिशय चांगली गोलंदाजी. 12 चेंडूमध्ये 24 असताना नंतर मात्र जी गोलंदाजी केली, टिचून मारा, भेदक मारा, प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटर नेणारा प्रभावी मारा. पुन्हा एकदा या ठिकाणी बॅटची कड, चेंडू केला शॉट मिड विकेटला आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज, पण थ्रो मात्र फेक मात्र बरोबर नव्हती. या ठिकाणी मिळतील 2 धावे बेनिफिट. चांगलं रनिंग बिनिंग द विकेट, चांगलं कॉलिंग, चांगलं तालमेल. 2 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या रुंदावली, धावसंख्या 32. तर या षटकानंतर काही सन्मानांकडे आपण वळतोय. या स्पर्धेसाठी एक भरपूर मोठं डोनेशन आलंय. रत्नराज कन्स्ट्रक्शन आणि आदरणीय भूपेशजी भोईर करावे यांच्या माध्यमातून तब्बल 20,000 रुपयाचं डोनेशन आलंय. करावे वर्ण आलाय. दशरथदा अर्धा हिस्सा तुम्हाला द्यायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. संजय ठाकूर ते पण देतात ना, हे काय आहेर आहे. यांचे देवघेव चालूच असते. कुबेर ग्रुप आला की नाही संजय ठाकूर. धावसंख्या 34. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल डोस. नामवंत मंडळींचं इथं आगमन. पुन्हा या स्पर्धेत हार्दिक स्वागत असेल. माझ्या समवेत ओंकारजी शेटे असतील. हो, जोरदार अपेल, कॉट बिहाइंडचा अप्रतिम डिलिव्हरी. पंचांचा निर्णय हा अंतिम असे. प्लीज डोंट प्रेशर ऑन द अंपायर्स. अतिशय चांगली गोलंदाजी. टोटल स्कोर इज 34. बावडरी धावांची गरज आहे या ठिकाणी. व्यासपीठावरती आपण एक सन्मान करतोय. रत्नराज कन्स्ट्रक्शनचे सर्व आदरणीय भूपेशजी भोईर करावेचे आणि त्यांचा सन्मान केला जाईल आपल्या मंचावरती. तर भूपेश दादाला विनंती आहे, या आपण नवी मुंबईतील एक लोकप्रिय असं व्यक्तिमत्व. नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये देखील त्यांचं नेहमीच मोठं योगदान असतं आणि आपण या ठिकाणी सन्मानित करतोय, ज्यांच्या माध्यमातून तब्बल 20,000 रुपयाचं डोनेशन या टुर्नामेंटसाठी आलं. थँक्यू भूपेश दादा. असंच प्रेम तुमचं नेहमी असू द्या संजय शेठ ठाकूर यांच्यावरती. तर यानंतर आपण सन्मानित करतोय या टुर्नामेंटचे बॉल स्पॉन्सर 40+ अध्यक्ष विजयजी खारकर. धन्यवाद. आणि सागर घरत चिर्लेगावचे एक आयोजक आणि अतिशय आमचे कट्टर फॅन, त्यांनी या स्पर्धेची शुभेच्छा दिल्या. संजय ठाकूर अतिशय दामदान आणि चिर्ले संघाला खास करून त्यांनी शुभेच्छा दिल्यात. 35 धावांची गरज. तुमचे फॅन तर भरपूर आहेत दर्शक सर. मी पण आहे त्यापैकी एक. आपण विजय खारकर यांना इन्व्हाइट करूयात, त्यांचा सन्मान केला जाईल. 40+ क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. ते स्वतः अतिशय एक चांगले क्रिकेटर आहेत, लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. या आपण विजय खारकर यांना सन्मानित करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. संजय दादा यांच्या शुभ हस्ते आपण विजय खारकर यांचा सन्मान करतोय. यानंतर आपण धीरज म्हात्रे ओवळे यांना सन्मानित करतोय. आपण या ओवळेचे धीरज म्हात्रे आणि त्यांचा सन्मान केला जाईल संजय ठाकूर यांच्या शुभ हस्ते. चला, 35 धावांची गरज. पहिली सलामीची ओपनिंग पर पाठवून द्या. याच्यानंतर मी विनंती करीन, जो सामना जिंकेल तो जाईल उपांत्य फेरीत. धारावे संघ आणि त्यांना 2 हात करतील कामोटे. दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. नेक्स्ट मॅच विनर
खेवली विनर विनर आहे. सेमीफायनल नंबर 1. अच्छा अच्छा, दोन्ही विजयी पैलवान. नितेशजी तेली, सचिव युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी, त्यांचा सन्मान आपण करतोय. तर नितेशजी तेली यांना विनंती, आपण या, आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि या सन्मान या ठिकाणी आपण करतोय संजय दादा ठाकूर यांच्या शुभ हस्त. विजयजी खारकर यांच्या माध्यमातून ऑल बॉल टुर्नामेंटसाठी स्पॉन्सर्स करण्यात आलं, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. आणि ओमकार शेट्टी, विजय शेठ खारकर नेहमी कुठलीही स्पर्धा असू द्या, काही ना काही ते मग पाणी असेल, बॉल असेल, अशी भरीव मदत करत असतात. अतिशय दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी. एक 40+ एक उत्कृष्ट खेळाडू, 40+ गोलंदाज आहेत आणि एक यशस्वी आयोजक. अध्यक्ष अनुसूचित जाती भारतीय जनता पार्टी विजेंद्र दादा आपल्या सोबत आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. तर त्यांना विनंती, आपण या, आपला शुभ सन्मान आम्ही करतोय संजयबाई ठाकूर यांच्या शुभ हस्त. थोडा वेळ टेन्शन आहे दशरथ दादा, थोडाच वेळात रोशन पाटील तारा आपल्यासोबत जॉईन होतील, मग तुम्ही फ्री व्हाल. यानंतर आपण प्रतीकजी सोलंकी, प्रभाग अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, त्यांना सन्मानित करतोय. तर प्रतीकजी सोलंकी यांना विनंती आहे, आपण या, आपला सन्मान केला जाईल संजय ठाकूर यांच्या शुभ हस्त. काय बॉल खेळण्यासाठी की चोळण्यासाठी? एवढं बॉल काय गरज आहे? तर या आपण प्रतीकजी सोलंकी यांना सन्मानित करूयात. आणि प्रतीकजी सोलंकी याचा सन्मान आपण करतोय संजयबाई ठाकूर यांच्या शुभ हस्त. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत ओबीसी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टी नरेश ठाकूर आपल्या सोबत आहेत, आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर नरेश ठाकूर यांना आम्ही आमंत्रित करतोय. ओबीसी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत आहेत. थोडाच वेळ त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. भावेश नाईकचं आगमन झालं, स्वागत आहे आपलं. वन ऑफ द ग्रेट यंग टॅलेंटेड ऑलराउंडर. ओमकार शेटे, भावेश नाईक सध्या फुल फॉर्मला आहे. त्यातील सर्व बक्षीस त्यांनी पटकावली धर्मवीर चषकामध्ये, आणि बलाढ्य संघाला म्हणजे ओपनच्या संघाला त्यांनी पराभूत केलंय. यानंतर आपण जयेंद्र कोळी, उपाध्यक्ष ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टी, यांचा सन्मान करूयात. धन्यवाद, आपलं मनपूर्वक आभार. आणि यात आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिकडे सज्ज दशरथ दादा. धन्यवाद ओमकार शेट्टे. सूत्रसंचलन आणि समालोचन असे डबल रोल. चला, 35 धावांची गरज. पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण. 35 रन्स रिक्वायर्ड इन 24 डिलिव्हरीज. एक रंगतदार सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना, घमासान धुमशान, चित्त थरारक सामना. चला, बॉलिंग मार्कर गोलंदाज. ट्रेडेक्स ॲप ट्रेडिंग करू शकता तुम्ही घर बसल्या. मॅचचं प्रेडिक्शन्स तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, तर तेच तुम्हाला फक्त ट्रेडेक्सवरून करायचं आहे. लिंक तुम्हाला यूट्यूब लाईव्हच्या बायोमध्ये दिलेली आहे, आणि तिकडे जाऊन ट्रेडेक्स ॲप डाउनलोड करा, तिथे मॅच येईल. क्षेत्रातील एक दिग्गज समालोचक ओमकार शेट्टी, प्लीज कमन मायक्रोफोन. कामोडे संघाला विनंती आहे, जर तुम्ही आला नाही तर तुम्हाला पॅनल्टी आहे. प्लीज, तुमचा समोरचा जोड इकडे आलाय. थँक्यू सो मच दशरथजी पाटील सर. मागच्या मॅचमध्ये देखील टार्गेट होतं 4 ओव्हर, आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं होतं 34. या मॅचमध्ये 35, आणि सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. पहिल्या षटकामध्ये ज्यावेळी बॅटिंग करत होती टीम, रन्स आले होते 18, आणि तदनंतर मैदानावरती 18 बॉलमध्ये किती आले? फक्त 16. हे क्रिकेट आहे. काळ आणि वेळ सगळं काही बदलतं. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता. जज्बा रख मारे दोस्त जीतने का, किस्मत बदले ना बदले, लेकिन वक्त जरूर बदलता है. लक्ष जास्त मोठं नाहीये, 35, बट मैदानावरती बोरखारला ठणकावून सांगावं लागेल, लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पहिला बॉल तेज तर्रारा,
बॉलिंग ट्रॅक वरती आलाय बोरखार एक्सप्रेस, वेगाचा राजा. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जिथे आल्या होत्या 18 त्या बनवल्या होत्या बॅटिंग करताना फलंदाज विघ्नेश डाकीनं. तदनंतर मात्र बॅटर्सला फारसं यश मिळालं नाही आहे. शुभम डाकीची सुरुवात लाजवाब. बॉल तयार. यॉर्कर पहिला अर्ध्या विकेटवरती टाकलाय, दूसरा वेगानं खोलात टाकलाय. ना हमें चांद चाहिए ना हमें फलक चाहिए, हमें तो बस बोरखार और उनके खिलाफ खेलने वाली टीम चिरले इस मैच की एक झलक चाहिए. प्रत्येक बॉलवरती टाळ्यांचा कडकडाट, प्रत्येक बॉलवरती आनंद, उत्साह, संघर्ष सगळं काही आहे. अर्ध्या विकेटवरती टाकलाय, मागच्या 2 डॉट बॉलचे दिले प्रत्युत्तर. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से मिड विकेटच्या बाहेर. हा आहे तो 4 टीम चिरलेसाठी. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्पेशली जेवढ्या पनवेल आणि उरण बेल्टमध्ये नाईट क्रिकेट स्पर्धा होत असतात ना, कदाचित महाराष्ट्रात तितक्या होत असतील. एकदा का आता हा हंगाम सुरू झाला, जवळजवळ एप्रिल एंडपर्यंत तुम्हाला आता नाईट क्रिकेट स्पर्धा सातत्याने या विभागामध्ये मोस्ट ऑफ पाहायला मिळतील. शुभम डाकी अर्ध्या विकेटवरती टाकलाय, टॉप एज बॉल हवाय, बॅटच्या स्टिकर एंडला आलाय. सेलिब्रेशन सुरू झालाय, जल्लोष सुरू झालाय टीम बोरखारचा. विकेट मिळतीये मैदानावरती आणि बाद होतं फलंदाज पहिला. मैदानातून परतेल माघारी, ज्यानं चौकाराचा एक डाव मैदानावरती जरूर साकारला, पण निर्दोष घरत मैदानावरून परत धावफलकावरती धावा 4, विकेट गेली 1. पहिला धक्का मैदानावरती लागलाय. एका बाजूला टीम आहे आर्यन 11 चिरले, दुसऱ्या बाजूला मैदानावरती खेळती आहे ती साई मरुआई बोरखार. लक्ष 35. पहिल्याच ओव्हरमध्ये शुभम डाकीनं मॅच मध्ये जीव टाकलाय. शुभम डाकीची सुरुवात लाजवाब. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन ज्याला म्हटलं जातं. पहिला बॉल पाहिला ना शुभम डाकीचा, त्यानंतर सहज झोटावरती आलं. हा वेगाचा राजा, हा अजून एखादी विकेट मैदानावरती काढू शकतो जर सातत्य राहिलं तर. यॉर्कर कॅच 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 होईल का? अपील झालाय, अंपायर सहमत नाहीयेत म्हणजे नॉट आउट. बॅट अँड बॉल इनवॉल्व कदाचित असेल, बट बाउन्स होऊन गेला असेल किंवा बॅट अँड बॉल इनवॉल्व देखील नाहीये. या सगळ्या चर्चा मैदानावरती होतील. कदाचित बॅट आणि जमिनीचा स्पर्श तो मात्र जास्त झाला, तिथनं एक साऊंड आला आणि त्यानंतर अपील स्ट्रॉंग झाला. बॉटम लाईन ऑफ द एंड, अंपायर इज द बेस्ट जज. अंपायर्सच्या निर्णयाचा सन्मान हे तुम्हाला क्रिकेट शिकवतं. सोमवारपासून रोज रविवार कधी येईल, एक काळ असा होता त्याच्यासाठी क्रिकेटची वाट पाहिली जात होती. बट आता मंडे टू संडे, डे नाईट ओनली क्रिकेटचे फंडे तुम्हाला पाहायला मिळतात. आणि सध्या ग्रामीण क्रिकेट ज्या अनुषंगानं प्रगती करतात, स्पेशली रायगड ठाणे जिल्ह्यातलं, पालघरचं, पुण्याचं, हे फार वेगानं चाललंय. अजून एक वेगवान बॉल आहे, लाईन चांगली आहे. शुभम डाकी सांगतोय फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तुमचा पहिला प्रभाव हा तुमचा शेवटचा प्रभाव. आणि मॅच रंगात आणली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आर्यन 11 चिरलेनं बनवले रन 4, विकेट गेली 1. त्याचा अपवाद बाजूला सोडला. 18 बनवल्या होत्या, त्यानंतर कमबॅक केलं होतं टीम चिरलेच्या बॉलर्सनं. जबरदस्त रंगेली मॅच. म्हटलं जातं ना, हमारा नाम सुनकर फ्लॉवर समजा क्या, जब तक तोडेगा नहीं तब तक छोड़ेगा नहीं. बट तुम्ही जर क्रिकेटर आहात, तुम्हाला इतकंच सांगावं लागेल, जब तक मैं जीतूंगा नहीं तब तक मैं मैदान छोडूंगा नाही. कारण ग्रामीण क्रिकेट आहे. तुमच्या एका खेळाडूच्या मागे तुमचं गाव, आणि ज्या गावाच्या नावाची जर्सी तुम्ही परिधान करून मैदानावरती उतरता, त्या गावाचं नाव आणि त्याचा सन्मान सारं काही पणाला लागलं असतं. म्हणून एक ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आम्ही खेळाडू मैदानावरती उतरतो, आमच्या गावाच्या विजयाचा झेंडा अटके पार मैदानावरती रोवण्यासाठी. मॅच स्टील ना ऑन. 18 बॉलचा खेळ शिल्लक, 31 रनची गरज.
तर एक महत्त्वाची अनाऊन्समेंट आहे. शरदजीत चव्हाण काल त्या आणि त्यांची वाईफ इकडे नाईट वॉक करत होतं आणि त्यांचं एक गोल्ड मिस झालं. जर कुणामध्ये प्रामाणिकता आणि माणुसकी शिल्लक असेल तर आपण ते कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत, आणून त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्याकडे अगदी जर खऱ्या अर्थानं माणुसकी बाकी आहे तर आणून द्या मित्रांनो. एखाद्याच्या मेहनतीची कमाई ती फारसा जास्त दिवस पुरत नाही. जर सापडलं असेल तर नक्की आणून त्यांच्याकडे जमा करा. त्यांच्या ऐपतीप्रमाणे काही ना काही ते तुम्हाला नक्की देतील. बट इथे मैदानावरती ठोकला षटकार. पहिलं षटक बोरखार, दुसरं षटक आर्यन चिरलेच्या नावावरती. हम भी करेंगे स्वॅग से आपका स्वागत. षटकारानं वेलकम केलंय गोलंदाज वेदांत डाकीचं. धावफलक 6 पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये 10 धावा. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, हाफ अँड पुल, हिट मॅन रोहित शर्मा स्टाईल. बॉल मिड विकेटच्या बाहेर. पुल पॉवरफुल, डिलायशियस, वंडरफुल सिक्सर. सेमीफायनलची जी मॅच आहे ती 5 षटकांची खेळवली जाईल. थोड्याच वेळात आमच्यापर्यंत मेसेज येईल की सेकंड मॅच कुणाची आहे. गव्हाण विरुद्ध टीम फाईट करताना आपल्याला दिसणार आहे या मॅचचा विनर. विकेट, लगातारचे 2 षटकार, तदनंतर कमबॅक, फलंदाज बाद. ₹10,000 जवळजवळ प्राइज दिलं जाईल. जो कोणी परत आणून देईल त्याला द्या मित्रांनो. जर सापडला असेल तर, काल रात्री ते मिस झालंय, कुणाला सापडलं असेल तर नक्की आणून द्या. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 16. सुरुवात 2 षटकारांनी झाली. दोन्ही बॉलना अगदी आपण म्हणूया की चेस समोरून काढायचं धाडस दाखवलं. तुमच्याकडे वेग तितका नाहीये, तुम्ही हाफ ट्रॅकर टाकू शकत नाही आहात. हाफ ट्रॅकर तुम्हाला पाहिजेत, थांबा थोडा वेळ मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच धारावी इन ॲक्शन. त्यांना फाईट करणारे टीम जय हनुमान का मोठे. आजच्या दिवसातील फायनलचे पहिलं फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. सचिनदादा नाईक आणि त्यांची पूर्ण टीम उपस्थित आहे. एक आदर्श क्रिकेट संघ म्हणजेच मच्छिंद्र स्मृती धारावे. नो बॅक टू क्रिकेट. जेव्हा मॅचमध्ये 16ला विकेट गेले 2. कमबॅक स्टोरी काय असेल. टीम यॉर्कर मिड ऑन नाही, एक सिंगल नक्की कंप्लीट केली जाईल. सेकंडचा कॉल विकेट धोक्यात नकार केला, त्यामुळे स्ट्रायकर बॅटर्सनं सिंगल कंप्लीट केल्यानंतर आणि या एका सिंगल नंतर स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 17 धावा. बनवायच्यात 35. अजूनही अर्ध्यापेक्षा जास्त धावा मैदानावरती बाकी आहेत. त्या वाचवायच्यात तिसाई मरुआई बोरखारला, तर त्या बनवायच्यात बॅटिंग करताना आर्यन चिरलेला. फटका मिस टायमिंग. बॉल हवेत कॅच होईल का. कठीण आहे प्रयत्न चांगले. मागे बॅकअप भरपूर उशिरा येत आहे, तोपर्यंत 2 कंप्लीट होतील आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत आहे. टीमची टोटल 19. क्षणाक्षणात बदलणारं ह्या टेनिस बॉल क्रिकेट आणि त्यातल्या त्यात जर मॅच क्वार्टर फायनलची आहे जी जिंकल्यानंतर तुम्ही सेमीफायनलमध्ये जाणार आहात, त्या मोठ्या मॅचचा प्रेशर हँडल करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आणि अशा मॅचेस मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील. हॅट्रिकसाठी स्वर्गीय सुदेशदादाचे 5-on-5 म्हणजे ॲडव्होकेट विजयजी पाटील यांच्याकडून चिरले संघाला ₹1551 पारितोषिक आहे. स्वागत आहे विजयदादा पाटील आपलं, ज्यांच्या माध्यमातून मानकोलीच्या स्पर्धेमध्ये खार्डीचा संघ अनेक वर्ष खेळताना आम्ही पाहतो. असे एक लोकप्रिय पुरस्कर्ते आणि आपल्या बंधुराजाच्या आठवणी मागचे अनेक वर्ष सातत्यानं विजयजी पाटील जपत असतात. स्वागत आहे विजयदादा आपलं. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते
जी जाऊन पोहोचली आहे 2020. दशरथ दादा कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक वेगळा माहोल आहे आज. टीमची टोटल धावफलकावरती आफ्टर 2 ओव्हर मागच्या षटकामध्ये आल्या धावा 16, पहिल्या षटकात आल्या होत्या 4, स्कोर कार्ड वरती झालेत 20, बनवायच्यात मैदानावरती 35, बॉल शिल्लक आहेत 12, रन बाकी आहेत मैदानावरती 15. एक चांगलं षटक तिसाई मरुआई बोरखारचं कमबॅक. एखाद्या षटकामध्ये 9 पेक्षा जास्त धावा, सामन्याचं पारड भारी. बॅटिंग करताना आर्यन 11 चिरले या संघाच्या बाजूनं क्लोज झाली मॅच. कारण आपण म्हणालो ना, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चिन्ह को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर यूं मत भागो तुम. क्योंकि कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या मॅच मध्ये कमबॅक स्टोरी काय असेल, बिकॉज कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन स्ट्रॉंग सेटअप. तो कमबॅक बोरखार करेल की आर्यन चिरले करून या स्पर्धेतली एक पहिली ट्रॉफी त्यांच्या नावावरती जाईल. दुतुमच्या नावावरती एक आहे. दुतुम सेमीफायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि नेक्स्ट मॅच, या मॅच मधला विजेता संघ तो फाईट करणार आहे गव्हाण क्रिकेट संघाला, जी या टुर्नामेंट मधली सेकंड टीम आहे ज्यांनी सेमीफायनल गाठली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. मैदानावरती भरपूर सारा दबाव अजूनही आहे तिसाई मरुआई बोरखावरती. यू डोंट शो द प्रेशर गेम. जर तुम्ही दडपणाखाली खेळाल, तुमचा नॅचरल गेम तुम्ही दाखवू शकत नाही आहात, तर मग तुम्हाला चांगलं खेळावं लागेल. फटका फर्स्टला मिस टायमिंग, बॅटची लिडिंग एज, डाऊन दी बॉल, विकेट कीपर टिपलाय झेल, संपलाय खेळ, विकेट मिळतीये मैदानावरती. धक्का लागतोय. या मॅच मधला हा तिसरा. बॅटिंग करताना आर्यन 11 चिरलेला आणि बाद झालेत मैदानावरती फलंदाज. विकेट नंबर डाऊन 3. अलंकार मैदानातून बाहेर जातोय. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. इथनं आपण पाहतोय या मॅच मधले अजूनही 10 आणि रन्स मैदानावरती बाकी आहेत, त्या म्हणजे 13. 10 बॉल 13 रनची गरज आहे. समीकरण 12-15च होतं. एक डबल तदनंतर आली आहे मैदानावरती विकेट. आता रंगात आली आहे मॅच. 10 बॉल 13 रन. हु विल वन द मॅच, कोण जिंकेल हा सामना, लक्ष त्याकडे देखील प्रत्येकाचं लागलंय. इथे फटका ऑन साइडला तडाका. पहिल्याच बॉल वरती मिड विकेटच्या बाहेर पाठवलाय बॉल, सीमारेषा बाहेर. हा येतोय खणखणीत षटकार. अमितजी खारकर उल्वेनोड यांचं शुभागमन झालं. त्याच सोबतीनं आपण पाहताय जीवनजी डाकी, जे बोरखारचे समालोचक, निवेदक आणि नाट्य कलाकार आहेत, त्यांचं देखील इथे आगमन झालं. तर या आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या आपण मंचकावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, मागचा आला षटकार, त्यानंतर मात्र सिंगल डबल त्या देखील चालू शकतील. एक कंप्लीट झाली आहे, सेकंडचा कॉल त्या ठिकाणी नाही आहे आणि एकच धाव मिळते. आणि एका धावेनंतर चित्र मैदानावरती बदलत आहे. सामन्यातलं पारड भारी झालंय. मागच्या 2 बॉलमध्ये आले रन 7, जिथे 10-13ची गरज होती. समीकरण मैदानावरती आता उरलंय. येणारे 8 बॉल आणि जिंकण्यासाठी करायच्या धावा मैदानावरती 6. बोरखार देखील त्यापैकी एक आहे. मैदानावरती फाईट करणं, हारलो तरी स्वतःच्या नावाची छाप सोडणं ह्या टीमला ऑलवेज माहिती आहे. आणि या विभागातील एक नामवंत टीम म्हणून बोरखारकडे पाहिलं जातं. तो संघर्ष अपेक्षित आहे. बोरखारच्या पाठीराख्यांना आर्यन चिरले थांबायचं नाव घेत नाही. मॅच फिनिश आणि सेलिब्रेशन सुरू झालंय. आर्यन 11 चिरलेचं षटकारानं सामना संपवलाय आणि रुबाबात थाटात दाखल होतीये टीम आर्यन 11 चिरले. वेल प्लेड बॉयज आणि हार्ड लक टीम बोरखार. त्वरित या टॉस साठी दोन्ही टीम शेक हँड करा. हार्ड लक टीम आर्यन 11 चिरले, अभिनंदन. आणि बोरखारनं 35 केले. 3 ओव्हरच्या आतमध्ये मॅच इकडे फिनिश झाली आहे.
आणि चिरलेनं सामना मैदानावरती 3 ओव्हरच्या आतच संपवलाय आणि 35 लक्ष्य पार करून सेमीफायनल मध्ये इंटर झालेली नंबर 3 पहिला संघ आपण पाहिला उरण विभागातील थुतुम. सेकंड टीम आपण मैदानावरती पाहिली गव्हाण आणि तिसरा संघ मैदानावरती आपल्याला सापडलाय तो म्हणजेच आर्यन 11 चिरले. चला टॉस साठी या. टीम गव्हाणचे कॅप्टन आर्यन 11 चिरलेचे कॅप्टन